करडांमध्ये टेपवर्म किंवा पट्टकृमी झाल्यानंतर औषध कसं पाजायचं त्यात आपण पाहूया. आपण जे औषध पाजणार आहोत करडांसाठी, विशेषतः टेपवर्मसाठी, तर हे फॅन्टास प्लस म्हणून औषध आहे, जे फेनबेंडाझॉल आणि प्रॉजिक्विंटाल असं एकत्र सस्पेन्शन असं हे औषध आहे. तर हे औषध पाजताना कसं पाजायचं, काय काळजी घ्यायची आणि डोस कसा ठरवायचा ते आता आपण प्रात्यक्षिक पाहूया. तर आता आपण वजनावरती ते पाजायचं आहे, तर ते वजन घेत आहेत. अशा प्रकारचा वजन काटा किंवा साधा ताण काटा असेल गाव पातळीवरती, त्यावेळेस त्या करडांची वजनं घ्यायचेत आणि वजनं घेऊनच हे औषध पाजायचे, म्हणजे योग्य डोस पाजला जाईल. अशा प्रकारे केज असलेला काटा आहे. आता त्याचं वजन घेतलं जातंय. 26.2 26.2 ml. तर पाजताना अशा प्रकारे औषध घेतलंय आणि जबड्याच्या कडेने दाताखाली औषध हळूवार सोडायचं, ठसका लागला नाही पाहिजे ही काळजी घ्यायची. जेवढं